आज आहे धनतेरस म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस आणि अद्विक आणि त्याच्या पप्पांना मस्त आंघोळ करून बसले होते. जशी दिवाळी चालू झाली तसं अद्विकचं दुखणंच पळून गेलं. त्याला एवढं छान बघून ना मला खूप भारी वाटतं. आणि आम्हाला बनवायच्या होत्या चकल्या, पण अद्विक काय झोपवतच नव्हता. मग जाऊबाई त्याला झोपवत होत्या आणि आईने ना इथे चकलीच्या पिठाची उकड काढून घेतली होती. म्हणजे दरवर्षी ना आम्ही नॉर्मली चकलीचं पीठ मळून चकल्या बनवतो, त्या थोड्याशा कडक होतात. मग म्हटलं यावर्षी ना थोडंसं वेगळं ट्राय करूया, चकलीचं पिठाची उकड काढून बघूया. तर या चकल्या ना बनवायला थोडंसं जड जातं, पण तळल्यानंतर एवढं खुसखुशीत आणि चवीला एक नंबर लागतात ना. खरंच पहिल्यांदा ट्राय केलं होतं आम्ही, पण मस्त झाल्या होत्या. आता दरवर्षी असंच बनवायचं. आणि आई नाही ते मस्त किचनवरती बसून चकल्या तळत होत्या. आणि जाऊबाई तर बघितलं का, त्यांना कंटाळा आला होता म्हणून झोपून आम्हाला काय काय स्टोरी सांगत होत्या. आणि एवढे सगळे लेकरं बघून आम्हाला तर कंटाळाच येत होता, कारण लेकरांना नुसते लुडबुड करत होते. कसं तरी चकल्याचं पीठ संपवलं आणि आले रांगोळी काढायला. कंटाळा तर खूप आला होता, पण सगळ्यांच्या दारात रांगोळी होती. म्हटलं काढते, दिवाळीचंच रांगोळी काढायला भेटतं. मग कशी तरी धनतेरसची रांगोळी काढली आणि वरती गेले टेरेसवरती अद्विकची बंदूक घेऊन फटाके वाजवायला. आणि आईला ना संध्याकाळची इथे ड्युटी लागली होती बुंदी बनवायची. खारी गोड अशा दोन्ही प्रकारच्या आमच्या घरात ना बुंदी बनवतात, मग आई तेच बनवत होत्या. तर असा होता आजचा दिवस. चला बाय.